नमस्कार, मी आनंदी. तुम्ही पाहत आहात जनशक्ती. गेले महिना 2 महिन्याचा कालावधी आपण जर पाहिला तर खास करून अनेक प्रश्न आपले विद्यार्थ्यांचे किंवा आदिवासी बांधवांचे आहेत, परंतु प्रामुख्याने विद्यार्थी बांधव आपण सर्वजण समोर आहात. खेड्याचा विषय याच कार्यकर्त्यांनी सगळे सांगत होते की घटना होऊन 3 वर्ष झाले, 2 वर्ष झालं, नुकसान भरपाई काही मिळणार नाही. परंतु मला अभिमान एका गोष्टीचा आहे, तुम्ही सगळे संघटनेतले कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी झटले आणि सरकारला तुमचे पैसे जे आहेत ते देण्यास तुम्ही भाग पाडलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थी बांधवांनी देखील यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. सत्तेत असणारे देऊ शकत नाहीत, मागणारे भांडणारे जर भक्कम त्या ठिकाणी असतील तर सरकारला देखील त्या ठिकाणी झुकावं लागतं. तो प्रश्न निर्माण झाला आता गेल्या काही दिवसापूर्वी की जेवणामध्ये आळ्या आढळल्या आणि त्याची पाहणी करायला आल्यानंतर ती वस्तुस्थिती निदर्शनास आली आणि 2 ते 3 दिवस सातत्याने इथं प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यानंतर शासन दरबारी देखील त्याबाबतचा आवाज उठवण्याकरता मग आमदार रोहितदादा पवार असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि आपण सर्वजण इथं ठाण मांडून बसलात आणि त्याच्यामध्ये कारवाई झाली. नोकरदारांना त्याच्यामध्ये सस्पेंड करण्यात आलं. त्यांची जबाबदारी होती, ते नाकारू शकत नाहीत. परंतु आमचं म्हणणं सर्वांचं त्या निमित्ताने असं होतं का ज्याने हा चुकीचा माल पुरवला, या अन्न शिजवलं, त्याच्यावरती देखील कारवाई होणं हे सेंट्रल किचन मध्ये गरजेचं होतं. परंतु त्यांचे हात हे फार लांब असल्यामुळं अद्याप त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही. परंतु त्याचा पाठपुरावा चालू हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मला विद्यार्थी बांधवांना सांगायचं की घोडेगावच्या सेंट्रल किचन मधलं जेवण तुम्हाला खाली इकडे येतं की नाही मला माहित नाही. आहे का तुम्हाला सेंट्रल किचन घोडेगाव? यांना त्या ठिकाणी बंद केलं. परंतु याच श्रेय देखील आंदोलनाला त्या ठिकाणी मिळालं. परंतु विद्यार्थी बांधवांनो, तुमच्याच घरातील लहान लहान मुलं ज्या ज्या आश्रमशाळामध्ये आहेत त्यांना जर तुम्ही विचारून पाहिलं, मी प्रत्यक्ष त्या दिवशी अवघ्याला देखील गेलो होतो, सेंट्रल किचन मध्ये देखील गेलो होतो. तिथली जर चपाती तोंडामध्ये घातली तर मळल्याला जर पिठाचा जो गोळा असतो सेम त्याची चव त्या ठिकाणी लागते. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.